महाराष्ट्रात महायुती सरकार अस्तित्वात आल्यापासून फार मोठ्या प्रमाणावर सद्भावना लया जात असतानाचं एक दुर्दैवी चित्र हे महाराष्ट्रापुढे उभं राहिलेलं आहे आणि याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाती जाती धर्माधर्मात पंथापंथात ही तंटा भांडणं ही पाहायला मिळत आहे। एवढंच नव्हे तर सामान घ्यायला आपल्याच जातीच्या माणसाकडे जावं इथपर्यंत ही सद्भावना आणि एकोपा हा लयास गेलेला आपल्याला आढळून येतो। याचं कारण एकच आहे की विविधतेत एकता ही भारत की विशेषता हे जे आपल्या संविधानाचं जे सूत्र आहे या सूत्रावर भारतीय जनता पक्षाला विश्वास नाही आणि करिता ते भांडणं लावण्याचं काम तंटा निर्माण करण्याचं काम ते करत आहेत। मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्री हे अत्यंत दुर्दैवी विधान करते त्यातून तणाव निर्माण होतोय आणि याचा परिणाम ठिकठिकाणी आपल्याला जातीय तणाव आणि दंगली या बघायला मिळत आहे। यातून आपल्या महाराष्ट्र धर्म वाचवण्याची एक फार मोठी आवश्यकता निर्माण झाली आहे। कारण महाराष्ट्र धर्म वाचवणं हे तुमचं माझं सर्वांचं कर्तव्य आहे आणि संविधानाला अभिप्रेत असणारा भारत हा घडविणं आणि संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे आपलं अहम कर्तव्य आहे। त्यामुळे कुठे ना कुठे कमी होत चाललेली जी सद्भावना आहे या सद्भावनाचं संरक्षण करावं, या सद्भावनेचं संवर्धन करावं आणि प्रत्येक मनामनात सद्भावना नांदली पाहिजे हे कर्तव्य ध्यानात घेऊन काँग्रेस पक्ष हा